दरम्यान बीड आणि परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ उद्या जालन्यात जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले। जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। या मोर्चात आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे सहभागी होणार आहेत। शहरात ठिकठिकाणी शेकडो बॅनर, झेंडे लावण्यात आले असून जनआक्रोश मोर्चात लाखोंच्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत। जे नागरिक सहभागी होणार आहेत त्यासोबतच जे मान्यवर या मोर्चात सहभागी होणार आहेत त्यांच्यासोबत संवाद साधले आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। बीड आणि परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यान चौकात आहोत आपण। याच चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। आपल्यासोबत काही मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत। दादा, उद्याचं मोर्चा आहेत, कशा प्रकारचं नियोजन आतापर्यंत झालेलं आहे? मोर्चाच्या आमच्या संपूर्ण तयारी झालेल्या आहे। आम्ही पाण्याचे स्टॉल, पुन्हा डॉक्टरचे टीम, सर्व स्टेजची याची सर्व भव्यदिव्य तयारी करून उद्याचा हा निषेधार्थ मोर्चा आहे। उद्याच्या महाजन आक्रोश मोर्चाची तयारी संपूर्ण झालेली आहे। सर्व समाजामध्ये आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद या उद्या महाजन आक्रोश मोर्चासाठी आम्हाला मिळालेला आहे। आम्ही जालना शहरामध्ये चौकात ज्या ज्या ठिकाणी दर्शनी भागामध्ये सामान्य समाज, सामान्य लोक ज्या ज्या ठिकाणी वावरत असतात अशा ठिकाणी आम्ही मोठमोठे होल्डिंग बॅनर्स लावलेले आहे की जेणेकरून ते होल्डिंग बॅनर बघून लोकांनी उद्या या मोर्चामध्ये सहभागी व्हायला पाहिजे। कमीत कमी आम्ही या उद्याच्या मोर्चामध्ये निषेधार्थ या शासनाच्या निषेधामध्ये 500 काळे झेंडे या ठिकाणी ठेवलेले, 500 फलक, त्या फलकावर अनेक असे जसं आमच्या ज्या क्रांती मोर्चा आणि सकल समाजाच्या वतीने ज्या मागण्या आहेत त्या मागण्या फलकावर आम्ही त्या ठिकाणी ठेवलेल्या आहे। स्वर्गीय संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी या दोघांना या ठिकाणी न्याय मिळावा या हेतूने उद्याचे मोर्चामध्ये फलक असतील। मोर्चा छत्रपती संभाजी महाराज चौक या मोतीबाग इथून मोर्चा पायी स्टार्ट होणार आहे। तहसील मार्ग एसपी ऑफिसपासून कलेक्टर ऑफिस आणि याचा समारोप हा आंबड चौफुली या ठिकाणी होणार आहे। त्या ठिकाणी सभा होईल आणि त्या ठिकाणी याचा समारोप होईल। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।